बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। महायुतीच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीचे तर एकनाथ शिंदेंना मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्री देण्यात आले, तर अजित पवार यांच्याकडे बीड आणि पुण्याचे पालकमंत्री देण्यात आले। शिवसेनेतून संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरचे तर गुलाबराव पाटील जळगावचे पालकमंत्री झालेत। संजय राठोड यवतमाळ आणि उदय सामंत यांना रत्नागिरीचे पालकमंत्रीपद देण्यात आले। चंद्रशेखर बावनकुळेंना अमरावती आणि नागपूरचं पालकमंत्रीपद देण्यात आले, तर पंकजा मुंडे यांना जालन्याचं पालकमंत्रीपद मिळाले। गिरीश महाजन यांना नाशिक आणि चंद्रकांत पाटील यांना सांगलीचं पालकमंत्रीपद देण्यात आले। हसन मुश्रीफांना वाशिम, अदिती तटकरे यांना रायगड या पालकमंत्रीपदाची धुरा देण्यात आली आहे, तर नरहरी झिरवळ हिंगोली आणि बाबासाहेब पाटील यांना गोंदियाचं पालकमंत्रीपद मिळाले। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून शिंदे गटाचे संजय शिरसाट यांचं नाव जाहीर झालंय। पालकमंत्रीपदाची माळ गळ्यात पडताच शिरसाट यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला। मसाजोग प्रकरण धनंजय मुंडेंना भोवलंय। बीडमधून धनंजय मुंडेंचा पत्ता कट झालाय। पालकमंत्रीपदाच्या यादीमध्ये मुंडेंचं नाव नाहीये। न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय। आणि आता एक मोठी बातमी, रायगडचं पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना देण्यात आलेलं आहे आणि यावर शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी काहीसा नाराजीचा सूर आळवलाय। आता घेतलेला निर्णय अनपेक्षित असल्याचं गोगावले यांनी सांगितलं। जिल्ह्यामध्ये पालकमंत्री गोगावलेच बनतील असं वातावरण तयार झालं असताना हा आलेला निर्णय धक्कादायक असल्याचं त्यांनी म्हटलंय। निकाल आणि धक्कादायक आम्हाला वाटतोय। अपेक्षा नव्हती आम्हाला, कारण जवळजवळ आमचे 6च्या 6 आमदारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कळवलं, सगळ्यांनी भेटी घेऊन सांगितलं। त्यानंतर जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरतशेठ व्हावं म्हणून, आणि आत्ता जो निकाल आला तो अनपेक्षित आहे, तो मनाला पटणारा नाही आहे। परंतु ठीक आहे, आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील, जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागेल। एसटी कामगारांच्या सहकारी बँकेमध्ये ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या संचालक मंडळानं आजवर 100 ते 150 कोटींचा अपहार केलाय असा आरोप महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केलाय। आमदार उत्तम जानकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय। माळशिरसमध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेत पोटनिवडणूक घेण्याची जानकरांनी मागणी केली आहे। राज्यभरातील विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। शिर्डीमध्ये अजित पवारांच्या हस्ते जम्बो पक्षप्रवेश सोहळा पार पडला। छत्रपती संभाजीनगरचे माजी आमदार सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला। शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये चव्हाण यांनी पक्षप्रवेश केला। अजित पवारांना भेटण्यासाठी आलेल्या पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांना पोलिसांनी रोखलं। शिर्डीतील अधिवेशनाच्या गेटवरच त्यांना रोखण्यात आलं। विजय औटी हे खासदार निलेश लंके यांचे कट्टर विरोधक आहेत। सगळ्या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या याद्या तयार आहेत। कोण कुठला पालकमंत्री होईल याचा उलगडा 2 दिवसात होईल। मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहतोय अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे। महायुतीचं सरकार तिघांचं वरिष्ठ जो निर्णय घेतील ते मानणारे आम्ही लोक आहोत। पालकमंत्री पदावरून गुलाबराव पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। भांडूप इथे पार पडत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली होती। उद्धव ठाकरेंच्या हस्ते आरती देखील पार पडली। आमदार सुनील राऊत आणि रमेश कोरगावकर यावेळी उपस्थित होते। संतोष देशमुख हत्या प्रकरणात शासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे, मात्र राजीनामा सत्र कशामुळे थांबलं अजूनही कळत नाही। स्वतःहून राजीनामा द्यायला हवा होता असं वक्तव्य काँग्रेसचे नेते खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी केलं। सीआयडी पथकानं बीडच्या नांदूरफाटा इथल्या तिरंगा हॉटेलच्या मालकाची चौकशी केली आहे। देशमुख हत्या प्रकरणाचा कट याच हॉटेलमध्ये शिजल्याचा सीआयडीला संशय आहे। 13 जानेवारीलाच मालकाची चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बीडच्या मसाजोगमधील सरपंच हत्या प्रकरण ताजं असतानाच बीडच्या अंबाजोगाईतील महिला सरपंचाला खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। दरम्यान न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा या महिलेनं दिलाय।
संतोष देशमुख हत्या प्रकरणात बहाणे खपवून घेणार नाहीतर उद्रेकाची भावना तयार होईल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. मुख्य आरोपी सुटता कामा नये असंही जरांगे म्हटलंय. सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. पंकजा या धनंजय सारख्याच असून त्यांनाही मंत्रिपद देण्याची गरज नव्हती असं खोचक विधान सारंगी महाजन यांनी केलंय. तसंच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचीही त्यांनी मागणी केली आहे. आता एक मोठी बातमी. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण छत्रपती संभाजीनगरात आज त्या प्रकरणी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. देशमुख कुटुंबासह मनोज जरांगे यावेळी उपस्थित असतील. सुरेश धस आणि बजरंग सोनावणे हे देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. वाढत्या महागाईचा फटका आता झणझणीत वडापावाला देखील बसलेला आहे. वडापावची किंमत 5 रुपयांनी वाढलेली आहे. आता तो 20 रुपयात विकण्यात येतोय. तेल, बेसन, लसूण, पाव, गॅस सिलेंडर यामध्ये दर वाढ झाल्यानं वडापावच्या दरातही वाढ झाली आहे. सरासरी 15 रुपयांना मिळणारा वडापाव आता 20 रुपयांना मिळणार आहे. मकर संक्रांतीनंतर कापसाचे निर्यातीचे सौदे सुरू होत असतात. त्यामुळे संक्रांतीनंतर कापसाचे भाव वाढतील अशी शक्यता दरवर्षी असते. मात्र यंदा कापसाच्या निर्यातीला उठाव नसल्यानं संक्रांतीनंतरही कापसाला फारशी मागणी न वाढल्यानं भावावर कोणताही परिणाम झालेला नाहीये आणि त्यामुळे कापूस उत्पादकांवर संक्रांत कायम असल्याचं चित्र आहे. इथेनॉलचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोठा निर्णय घेत केंद्रानं एफसीआय कडून डिस्टिलरींना विकल्या जाणाऱ्या तांदळाच्या किमतींमध्ये प्रति क्विंटल 550 रुपयांची कपात केली आहे. डिस्टिलरीज कमी किमतींमध्ये 24 लाख मेट्रिक टन तांदूळ खरेदी करू शकतील. या निर्णयानंतर इथेनॉल निर्मितीचा वेग वाढण्याची शक्यता आहे. बारामतीमध्ये आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना आता लाल रंगाचं सूर्यफूल पाहायला मिळतंय. सर्वसाधारणतः आपल्या भागात पिवळ्या रंगाच्या सूर्यफुलाचं उत्पादन घेतलं जातं. मात्र कृषी विज्ञान केंद्रात शोभेसाठी वापरल्या जाणाऱ्या लाल रंगाच्या सूर्यफुलाचं पीक घेतलंय आणि हे लाल रंगाचं सूर्यफूल लक्ष वेधून घेतंय. राज्यात मक्याची आवक 13% घटली असून दर MSP पेक्षा अधिक आहे. तमळनेर बाजारामध्ये मक्याची सरासरी किंमत सर्वाधिक 2263 रुपये प्रति क्विंटल इतकी होती. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 46,615 इतकी आवक झाली आहे. सोयाबीनला 4018 रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय. तर लातूर बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक 12,508 क्विंटल इतकी झाली आहे. नालासोपारा येथील पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका तरुणाचा अपघाताच्या नावाखाली हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपीला अटक केली असून ही हत्या कटपूर्वक रचलेल्या अपघाताचा बनाव असल्याचं समोर आलं. नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियममध्ये कोल्डप्ले या जागतिक दर्जाच्या संगीत शोचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या शोमुळे सायन पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. रायगडमध्ये पालकमंत्रीपदासाठी अदिती तटकरे यांची वर्णी लागल्यानं जिल्ह्यात ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. रोहा इथे फटाके फोडून पेढे भरवत आनंद व्यक्त करण्यात आला. ठाण्यातील कळवा खाडीमध्ये नवजात बाळाचा मृतदेह आढळलाय. नवजात बाळ हे स्त्रीलिंगी आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे. जळगावात एका महिलेची ऑनलाईन टास्कच्या नावाखाली 5 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 सायबर ठगांविरोधात गुन्हा दाखल केलाय. बुलेट ट्रेनचं काम वेगात सुरू आहे. येत्या 3 महिन्यात टनल बोरिंग मशीन जर्मनीतून मुंबईमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे बोगद्याच्या कामाला वेग येणार आहे. नवी मुंबईमध्ये सिडकोची घरं महाग असल्याची ओरड आहे. मात्र प्रत्यक्षात ही घरं स्वस्त आहेत. त्यामुळे किमती कमी करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही असं सिडकोनं स्पष्ट केलंय. मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात वीज पुरवठा करणाऱ्या बेस्टची वीज 15% महागणार आहे. त्यामुळे बेस्टच्या ग्राहकांना नव्या वर्षातच ज्यादाचं लाईट बिल येणार आहे. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांनी वीज नियामक आयोगाकडे पुढील 5 वर्षांसाठीचे दरवाढीचा प्रस्ताव दाखल केलेला आहे. टाटा आणि अदानी यांनी 1 वर्षापुरता ग्राहकांना दिलासा दिला असला तरी पुढील वर्षापासून या दोन्ही वीज पुरवठादार कंपन्यांच्या ग्राहकांचा लाईट बिलचा आकडा फुगणार आहे. 3ही कंपन्यांचे नवे वीज दर मार्चमध्ये जाहीर होऊन एप्रिलमध्ये लागू होतील.
पार्किंग धोरणाची मुदत मार्च 2022 मध्येच संपली आहे. त्याबाबत जवळपास 2.5 वर्षांपासून मुंबई पालिकेचा रस्ते आणि वाहतूक विभाग राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र अद्यापही सरकारनं मंजुरी दिलेली नाही. कासारवडवली ते गायमुख मेट्रो या मार्गिकेला विलंबाचा फटका बसलाय. या मेट्रो मार्गिकेच्या खर्चात तब्बल 14.4% वाढ झाली असून त्यातून या प्रकल्पाचा खर्च 64 कोटी रुपयांनी वाढलाय. राज्यातील शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी 24,000 नवीन बस गाड्यांची तातडीची गरज असल्याचं बोललं जात आहे. इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट अँड डेव्हलपमेंट पॉलिसी या संस्थेनं त्यांच्या विश्लेषणामध्ये बस गाड्यांची गरज असल्याचं म्हटलंय. एसटी महामंडळानं चालक वाहक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे रद्द किलोमीटरच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे. महामंडळाच्या उत्पन्नावर देखील त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे. नवी मुंबईतील भटक्या श्वानांवर उपचार आणि नियंत्रणाचं काम पालिकेकडून केलं जातं. यासाठी श्वान नियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येतोय. मागील वर्षी 6,000 जखमी श्वानांवर उपचार करण्यात आले. महाराष्ट्रात पुढील 10 दिवस थंडीचा कडाका वाढणार आहे. राज्यात काही ठिकाणी मात्र किमान तापमानात सरासरीपेक्षा 1 ते 3 डिग्रीची घसरण होण्याची शक्यता आहे. दबंग पोलीस अधिकारी अशी ओळख असलेले IPS शिवदीप लांडे यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी IG शिवदीप लांडे यांचा राजीनामा स्वीकारलाय. राज्य मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या 10वी-12वीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या 10वी-12वीच्या परीक्षांसाठी केंद्र संचालक पर्यवेक्षकांपासून शिपायापर्यंत सर्वांच्याच परीक्षा केंद्रांची अदलाबदली करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत आणि अमेरिका संबंध अधिक बळकट होण्याच्या दृष्टीनं वाटचाल सुरू आहे. दोन्ही देशात सायबर आणि डिजिटल गुन्हेगारीबाबतची माहिती देवाणघेवाण संबंधी महत्त्वपूर्ण करार पार पडला. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं नुकतीच याबाबतची माहिती दिली आहे. भारतीय नौदलाच्या ताफ्यात अलीकडेच 2 युद्धनौका आणि एका पाणबुडीचा समावेश झाल्यामुळे राष्ट्राची सामरिक सज्जता बळकट होण्यास मदत होणार आहे. संरक्षण क्षेत्रात जागतिक आघाडीवर राहण्याच्या भारताच्या प्रयत्नांना नवी बळकटी मिळाली आहे. उबाठा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी 18 जानेवारीला करूळ घाटातून वाहतूक सुरू करण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. मात्र उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घाटमार्गाची पाहणी करत घाट सुरू करण्यासाठी पुन्हा एकदा जानेवारी अखेरपर्यंतची डेडलाईन प्रशासनाला दिली आहे. सेनेच्या या आंदोलनाकडे प्रशासन आणि ठेकेदारांना देखील पाठ फिरवल्याचं चित्र आहे. गोदावरी काठावरील नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील लाखो साधू महंतांच्या निवासासाठी साधुग्राम नगरी वसवण्यात येणार आहे. त्यासाठी कायमस्वरूपी जागा अधिग्रहित करण्याची तयारी शासनानं केली आहे. मुंबई लोकल, मेट्रो आणि मोनोरेलच्या तिकीट काउंटरवरील गर्दी आणि बेस्ट बसमध्ये सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद रोखण्याकरता आता सरकार एकच ॲप तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. या एकाच ॲपवरून मुंबईकर तिकीट काढू शकणार आहे. मुंबईची ढासळलेली हवा गुणवत्ता लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं टाटा मुंबई मॅरेथॉनच्या मार्गामध्ये एअर क्वालिटी मॉनिटरिंग मोबाईल व्हॅन तैनात केलेले आहेत. मॅरेथॉन दरम्यान हवेच्या गुणवत्तेचं अचूक निरीक्षण करण्यासाठी या व्हॅन तैनात करण्यात आले. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणात सध्या 64% पाणीसाठा आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील अनेक भागांमध्ये नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे ही पाणी टंचाई नेमकी कशामुळे निर्माण झाली आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय. केंद्र सरकार संसदेच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन प्राप्तिकर विधेयक सादर करण्याची शक्यता आहे. त्यात सध्याच्या प्राप्तिकर कायद्याला अधिक सोपा, सुटसुटीत आणि जनसामान्यांसाठी समजण्यायोग्य करण्याचा प्रयत्न असेल. इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रांवर अशा प्रकारचा जात प्रवर्गाचा उल्लेख कशामुळे करण्यात आला, त्यामागचा उद्देश काय आहे असं विचारण्यात येत होतं आणि या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं आता हा निर्णय मागे घेतला. जळगाव जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात तूर कापण्यासाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकरी आता नव्या अडचणींमध्ये सापडलेला आहे. दुप्पट रोजंदारी देऊनही मजूर मिळत नसल्यानं शेतकरी हतबल झालाय. गोंदिया जिल्ह्यातील रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त करण्यात आला आहे. तर 27,09,000चा मुद्देमाल देखील जप्त केलाय. मोरगाव महसूल विभागानं केलेल्या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले. धरणगाव शहरातील नागरिकांना मुख्य चौकात अतिक्रमणाचा मोठा अडथळा निर्माण होत होता आणि याच अनुषंगानं मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत नागरिकांकडून मागणी नगर परिषदेला केली होती. धरणगाव नगर परिषदेतर्फे कारवाई करण्यात आली असून उड्डाणपुलाखाली नवीन जागा देण्यात आली आहे. गोंदिया शहरात 24 तासात पोलिसांनी चोरीचा उलगडा केलाय. गुन्हे अन्वेषण विभागानं 24 तासात आता चोरीचा उलगडा केलाय.
73,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. जळगावातील फुलकट पुऱ्यात घरफोडीची घटना घडलेली आहे. मुलांच्या लग्नासाठी जमवलेले दागिने आणि पैसे चोरट्यांनी लंपास केलेत. जवळपास 7 लाखांची रोकड आणि दागिने चोरट्यांनी लंपास केले. जळगाव पालिकेची केवळ 15 दिवसात अभय योजनेतून 5.5 कोटींची कर वसुली झाली आहे. तर रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील पालिका कार्यालय आज सुरू राहणार आहे. कोल्हापुरात दुचाकी जोडून विहिरीत फेकून देण्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीला आणलाय. शिये परिसरातल्या विहिरीतून 4 दुचाकी पोलिसांनी बाहेर काढल्यात. वैभव माने आणि दीपक शिसाळ हे दोघे दुचाकी चोरटे पोलिसांना हाती लागले. दिल्लीमध्ये भाजप आणि आम आदमी पार्टीनं व्हिडिओ जारी करत एकमेकांवर गंभीर आरोप केलेले आहेत. केजरीवाल यांच्या कारनं भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर गाडी चढवल्याचा आरोप भाजप नेते प्रवेश शर्मा यांनी केलाय. या जखमी कार्यकर्त्याची त्यांनी रुग्णालयामध्ये जाऊन विचारपूस केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. नव्या वर्षात ते पहिल्यांदाच मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित करणार असून आतापर्यंतचा हा 118वा एपिसोड असेल. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज प्रयागराजचा दौरा करणार आहेत. आज योगी महाकुंभ मेळाव्याला जाणार असल्याचं सांगण्यात येतं. जम्मू काश्मीरच्या राजौरीमधील मृतांचा आकडा 16वर गेला. या रहस्यमयी मृत्यू कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणी आता केंद्रीय टीमकडून तपास केला जाणार आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी किश्तवाडमध्ये सक्रिय असलेल्या 4 दहशतवाद्यांचे पोस्टर जारी केलेले आहेत. या दहशतवाद्यांवर 5 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं असून नागरिकांना या दहशतवाद्यांची माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं. मध्य प्रदेशातील पन्ना इथे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पथकावर दगडफेक करण्यात आली आहे. दगडफेकी प्रकरणी पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. हरियाणाच्या कर्नालमध्ये 2 गटात राडा झाला. यावेळी एकमेकांवर दगडफेक करण्यात आली असून पोलिसांसमोरच हा प्रकार घडला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. उत्तराखंडच्या कानखलमध्ये दुचाकीवरून आलेल्या दंगा करणाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मोटारसायकलवरून येऊन फटाके फोडून त्यांनी गोंधळ घातला. बिहारमधील दरभंगा येथे पेट्रोल घेतल्यानंतर पैसे न दिल्यानं पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी 5 तरुणांना अटक करण्यात आली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. झारखंडची राजधानी रांचीमध्ये बनावट नोट वितरित करणाऱ्या गँगचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून 5 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. झारखंडच्या सरायकेलामध्ये 2 चोरांनी दहशत माजवली आहे. अपार्टमेंटमधील चोरीची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. बिहारची राजधानी पाटणा इथे ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला. ऑक्सिजन सिलेंडर ट्रकमधून खाली उतरवताना हा स्फोट झाला. मध्य प्रदेशच्या मुरैनामध्ये एका बाईक स्वाराला रस्त्यावरून जाणाऱ्या वळूनं धडक दिली. या अपघातात बाईकवरील 2 युवक गंभीर जखमी झाले. यूपीतल्या पिलभीतमध्ये एका मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. आरोपी छेड काढत असताना घाबरलेल्या मुलीनं रिक्षातून उडी मारून आपला जीव वाचवला होता. तर प्रत्येक जिल्ह्यातली बातमी आपण वेगवान स्वरूपात पाहिल्यानंतर या पुढच्या बातमीपत्रामध्ये आत्ताच्या क्षणाच्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, राज्यातल्या असो, देशातल्या असो, आंतरराष्ट्रीय बातम्या आणि तुमच्या कामाच्या बातम्या आपण बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत. मात्र या सगळ्या बातम्या तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर देखील पाहू शकताय. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट देणं गरजेचं आहे. आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. तिथे वेळोवेळी प्रत्येक बातम्यांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आता बातमीपत्रामध्ये पुढे वळणार आहोत. गावाकडच्या काही बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी.